शिक्षक मित्रांनो, 12वी आणि 10वी बोर्ड परीक्षा यांची तयारी आपण करत असाल तर यामध्ये प्रामुख्याने 20 मार्कांच्या अंतर्गत परीक्षा असतील, तोंडी परीक्षा असतील किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असतील, या एक्झामचे गुण आपण बोर्ड वेबसाईटवरती जेव्हा भरणार आहोत त्यावेळेस चेकर आणि मेकर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या संदर्भातलं पत्र देखील बोर्डाने अपलोड केलेले आहेत वेबसाईटवरती. त्याचं वाचन केल्यावरती चेकर आणि मेकर कसे बनवायचे हे देखील त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु आता इश्यू असा होतो की जेव्हा आपण या वर्षीच्या बोर्डच्या लॉग इनमध्ये इन्स्टिट्यूटमधून आपण आपल्या शाळेच्या याच्या लॉग इन करतो त्यावेळेस मास्टर लॉग इनमधून जर आपण इंटर केलं तर या ठिकाणी यूजर म्हणून एक ऑप्शन आहे. ह्या यूजरमध्ये जर आपण क्लिक करतो आहे तर आपण किती लोकांना या ठिकाणी ॲक्सेस दिलेले आहेत मार्क भरण्यासाठी ते सर्व लोकांची नावं तुम्हाला पाहायला मिळतात. तर प्रामुख्याने प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर म्हणून आपल्याकडे एक पद असेल, ते आपल्याला गरजेचं आहे. आणि इतर तुम्ही टीचर किंवा क्लार्क यांना मेकर म्हणून बनवू शकतायत. तर इथं चेकरचं काम हे प्रिन्सिपललाच द्यायचं आहे, हेडमास्टरला. त्यांचं लॉग इन क्रिएट करायचं आहे आणि उरलेले टीचर आणि क्लार्क जे आहे ते मेकर असतील, ते मार्क भरण्याचं काम करतील आणि ते सेंड करतील चेकरकडे, म्हणजे प्रिन्सिपल हेडमास्टरकडे. आणि ते एकदा चेक करून सेंड टू बोर्ड असे ऑप्शनना क्लिक करून ते बोर्डाला सेंड करतील. त्यासाठी चेकर हा हेड ऑफ द स्कूल असेल, कॉलेज असेल आणि त्याच्या अंतर्गत टीचर आणि क्लार्क असतील, ते मेकर आहेत. हे दोन कन्सेप्ट आपल्याला कळले असतील. तर जे कोणी चेकर मेकर बनवणार आहेत ते तुम्ही जर आधी बनवले नसतील तर इथं ॲड यूजर म्हणून एक ऑप्शन आहे. इथं ॲडवरती क्लिक केलं की तुम्हाला माहिती भरून तो यूजर क्रिएट करता येईल. आता प्रश्न असा आहे की पाठीमागच्या वर्षी आपण ज्यांना चेकर मेकर बनवलेलं आहे तेच लोक, तेच घटक ह्या ठिकाणी पुन्हा ह्या वर्षी ऑटोमॅटिक आहे त्याच ठिकाणी दिसत आहेत. तर याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी आपल्याला कुठलंही फील्ड ह्या ठिकाणी उपलब्ध नाही. की मला असं वाटतं की ह्या वर्षी हा शिक्षक आमच्या शाळेतून बदली होऊन दुसरीकडे गेलेला आहे, तर मला ह्या शिक्षकाच्या ऐवजी दुसरा शिक्षक ॲड करायचा आहे. तर अशा वेळेस तुम्हाला ॲक्शन बटनमध्ये जाऊन त्या टीचरची इन्फॉर्मेशन या ठिकाणी चेंज करायची, नाव चेंज करायचं, त्याचा लॉग इन ID पाहिजे तर आहे तोच ठेवला तरी चालेल, मोबाईल नंबर चेंज करा, ईमेल ID चेंज करा आणि अपडेट ह्या बटनावरती क्लिक करा. हे आपण असं अपडेट जर केलं तर त्या ठिकाणी तो टीचर मेकर म्हणून अपडेट होऊन जाईल आणि असा मेसेज आपल्याला येणार आहे त्या ठिकाणी, यूजर अपडेट सक्सेसफुली. यावर्षी जर उरलेल्या याच्यातले आपल्याला लोक नसतील, चेंज करून गेलेलं असेल तर त्या ठिकाणी क्लिक करा, त्याची माहिती एडिट करा ह्या ठिकाणी, नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि अपडेट करा. इथं मला वाटतं अपडेट व्हायला हवं. जर झालं नाही, प्रॉब्लेम आला, मेसेज आला, तर मग सध्या इथं आपल्याला हे डिलीट करण्याचं कुठलंही ऑप्शन नाही की एखादा शिक्षक आपल्याकडं नाही, तो पुन्हा या ठिकाणी आपल्याला अपडेट करण्याचं परमिशन नाही. प्रिन्सिपल देखील आपल्याकडं आहेत, ते आत्ता अपडेट करायचे का, तर इथं अपडेट करून घ्या. यावर्षी आपल्याला ते गरजेचे आहेत. अपडेट केलं की सक्सेसफुली होऊन जाईल. चेकर मेकर जुनीच माहिती आहे तीच आपल्याला पुन्हा अपडेट करायची, अपडेट करून घ्या. आणि जर याच्यापैकी आपल्याला शिक्षक नको आहे, क्लार्क नको आहे, दुसराच आपल्याला एखादा नवीन ॲड करायचा असेल
तर मी सांगितलं ह्या एडिट बटनावरती एकदा तुम्ही करून पहा, तिथली माहिती बदलून झालं तर ठीक, अदरवाईज तुम्हाला नवीन व्यक्ती ह्या ठिकाणावरून घेता येईल. ॲड न्यू यूजर त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला कॉलेजचं नाव, एम्प्लॉईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, यूजरचा रोल काय असेल, म्हणजे तो सुपरवायझर आहे, क्लर्क आहे, टीचर आहे, कोण आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडता येतो. कॉलेज नेम ह्या ठिकाणी निवडता येतं आणि हे सेव्ह करून तुम्ही इथं रोल क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्याला कुठले रोल आहे ते ऑटोमॅटिक येतात. टीचरला कुठले अधिकार देण्यात येतील, सुपरवायझर क्लर्क घेतला की त्याला कुठले अधिकार येतील ते त्याच्याप्रमाणे ह्या ठिकाणी ऑलरेडी जे टिक मार्क आहेत ते याच्यामध्ये येऊन जातात आणि सेव्ह करून आपण नवीन मेकर ह्या ठिकाणी बनवू शकतो. तर फारसे काही अपडेट ह्या ठिकाणी नाहीत. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी चेकर मेकर बनवत असताना ऑलरेडीच आपण पाठीमागच्या वर्षी बनवले त्यामुळे ते तुम्हाला दिसत असणार आहे. त्याच्यावरती ॲक्शन बटनवरती जाऊन एकदा अपडेट करून घ्या, ज्यांना तुम्हाला यावर्षी द्यायचे ते. नाही दिले तरी तुम्हाला हे लॉग इन तसे उपलब्धच असणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की याच्यातले हे जे घटक आहे ते चेंज करायचे, त्यांच्याऐवजी दुसरं आपल्याला द्यायचं आहे, तर इथं ॲक्शन एडिटमध्ये जाऊन त्याची माहिती एडिट करा, नाव एडिट करा, मोबाईल नंबर एडिट करा, ईमेल आय डी एडिट करा आणि अपडेट म्हणा. तुम्हाला मॅसेज येतील मोबाईलवरती, त्या आधारे तुम्हाला लॉग इन करता येऊ शकतं. आता इथं मला गरज नाही आहे चेंज करण्याची म्हणून मी केलेलं नाही. तुम्ही ह्या ठिकाणची चेंजेस करून पहा, झालं तर ठीक, नाहीतर नवीनच जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड न्यू यूजरचा ऑप्शन ह्या ठिकाणी आहे. तर चेकर मेकर ह्या ठिकाणी बनवा. साधे रोल आहे. चेकर मार्क चेक करणार आहे, फायनल मार्क चेक करून ते बोर्डाला पाठवणार म्हणून ते चेकर आपल्या शाळेचे मेन व्यक्ती, प्रिन्सिपल किंवा हेडमास्तर, आणि मेकर हे मार्क भरण्याचं काम करणार आहेत. ते आपल्या शाळेतले सुपरवायझर चालतात, क्लर्क चालतात, टीचर चालतात, यांच्यापैकी तुम्ही घेऊ शकता. किती घ्यावेत हे डिपेंड तुमच्यावरती आहेत. जर आपल्याकडं मोठे शाखा असेल, विभाग असतील, तर मग कला शाखेचे मार्क भरायला एक मेकर तुम्ही देऊ शकता. विज्ञान विभागाच्यासाठी एक वेगळा आणि वाणिज्य विभागासाठी एक सेपरेट व्यक्तीवरती ती जबाबदारी देऊ शकता, तर काम तुमचं डिवाईड होऊन लवकर करता येऊ शकतं. तर अशाप्रमाणे चेकर मेकर ह्या ठिकाणी क्रिएट करायचे आहेत आणि ते अपडेट करून घ्यायचे आहेत. हे डिलीट करण्याचं ऑप्शन मला कुठेही आत्तापर्यंत दिसलेलं नाही, त्यामुळे एखादा शिक्षक बदलून गेला तर त्याचं काय करायचं हा जो प्रश्न आहे त्या संदर्भात ॲक्शन बटनमध्येच नवीन शिक्षकाची माहिती एंटर करून अपडेट करून पहा. झालं तर तुमचा तो शिक्षकाची माहिती या ठिकाणी चेंज होईल. जर झाली नाही तर मग तुम्हाला नवीन शिक्षकाला ॲड न्यू यूजरच करावं लागेल. त्यानंतर हे सगळं क्रिएट करून झाल्यावरती मग IA मार्क हा जो ऑप्शन आहे त्याच्यातल्या मॅनेज IA मार्क्स या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्यामध्ये माहिती भरायची. तर इथं चेकर आणि मेकरची एक टॅब दिलेली आहे. आपण ओपन करून पाहूयात की त्यामध्ये कोणते घटक आहेत, जेणेकरून आपल्याला त्यामध्येही जे काही माहिती असेल त्यानुसार काम करता येईल. या ठिकाणी डिलीट करण्याच्या संदर्भात कोणताही ऑप्शन नाही, परंतु मेकरची लिस्ट आहे या ठिकाणी. याच्यापैकी कोणाला मेकर बनवायचं असं विचारलं जातं आहे. तर इथं मेकर बनवण्यासाठी तुम्ही त्यावरती टिक करून सेव्ह करू शकताय, जी लिस्ट आपण क्रिएट केलेली आहे त्यानुसार, आणि तिथून आपल्याला ते मेकर बनवता येतील. या ठिकाणी आपण सेव्ह केल्यानंतर त्या व्यक्तीला मेकर म्हणून काम करता येईल. ऑदर याला आपण टिक मार्क केलेलं नाही आहे, तर ते मेकर म्हणून काम करू शकणार नाहीत मला वाटतं, कारण या ठिकाणी अशा पद्धतीचं ऑप्शन दिलं आहे. तर हेही तुम्हाला कंट्रोलिंगसाठी काम करता येऊ शकतं, कारण आपला शिक्षक जर बाहेर बदलून गेला तर त्याला आपल्या HSCच्या लॉग इनमध्ये काम करण्याची परमिशन आपल्याला थांबवता आली पाहिजे. तर ही चेकरच्या अंतर्गत ही एक या ठिकाणी टॅब आहे की जिथून आपण कंट्रोलिंग त्यांच्यावरती करू शकतो. तर इथे एक नोट आहे की एक चेकर आणि एक मेकर कंपल्सरी असला पाहिजे, तो गरजेचाच आहे.
तर अशा पद्धतीनेही आपण चेकर मेकरचं काम ह्या ठिकाणी करू शकतो. मला वाटतं आहे बऱ्याच शिक्षकांना ह्याची माहिती असेलच. ज्या शिक्षकांना माहिती नाही त्यांना या व्हिडिओच्या आधारे हे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आपण त्याच्यावरती देखील तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू.